लोकशाहीत प्रश्न विचारणं पत्रकारांचा अधिकार आहे आणि तुम्हाला तो गुन्हा वाटत असेल तर हो, आम्ही गुन्हेगार आहोत। आम्ही त्याची शिक्षा म्हणून तुम्ही जर आम्हाला मारून टाकणार असाल तर काही हरकत नाही, आम्ही मरायलाही तयार आहोत, पण आम्ही नेभळत नाहीये। कॅमेरा बंद कर, नाहीतर विसरून जाईन मी खासदार आहे। तुम्ही परत आलात तर मारून टाकेन। या महाराष्ट्रातल्या पत्रकारांना वापरलेली ही भाषा कुठल्या गाव गुंडाची नाही, गल्ली बोळातल्या एखाद्या टपोरीची नाही, किंवा एखाद्या आडगाव बुद्रुक मधल्या पानटपरीवरच्या टग्याची नाही। ही भाषा पवित्र अशा संसदेत बसणाऱ्या एका लोकप्रतिनिधीची आहे। पण खासदार साहेब, तुमचं अगदी खरं आहे। 50-50 हजाराची नोकरी करणारा पत्रकार 5-5 खून पचवलेल्या खानदानातल्या कर्तबगार वारशाला प्रश्न विचारतो आणि तरी तुम्ही मारून टाकण्याची फक्त धमकी देता। हा खरं तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे। बॉम्ब टाकून मारण्याची भाषा करणाऱ्या माणसाला पत्रकारांनी कायदा सुव्यवस्था लोकशाहीची आठवण करून देणं हा आत्मघात आहे। कारण आजवर तुमच्या वाट्याला जो कोणी गेला त्याला तुम्ही एकतर हॉस्पिटलमध्ये पाठवता किंवा स्मशानात पाठवता अशी ख्याती आहे। अशा थोर माणसाला प्रश्न विचारणं याला आत्मघातच म्हणावं लागेल ना। खरं तर पत्रकारांनी तुमची आरती गायला पाहिजे, आरती। पोलिसांसमोर उभं राहून तुम्ही पत्रकारांना मारून टाकण्याची धमकी देता आणि पोलीस तुमच्या खासदारकीच्या तेजापुढे नतमस्तक होऊन शांतपणे उभे राहून ऐकतात फक्त, अजून कारवाई नाही। सरकारनं तुमच्या संरक्षणासाठी पोलीस दिले, पण तुमच्यापासून आमचं संरक्षण कोण करेल, जनतेचं संरक्षण कोण करेल हा सवाल आहे। खरं तर आम्ही पत्रकारांनी जनतेला तुमचा महिमा सांगितला पाहिजे की जर तुम्हाला पाणी मिळालं नाही, रस्ते खराब झाले किंवा तुम्हाला अडचण आली तर चुकून खासदार साहेबांकडे जायचं नाही, प्रश्न विचारायचा नाही। कारण प्रश्न विचारणाऱ्याला एकतर हॉस्पिटलमध्ये जागा असते किंवा स्मशानात। उपहास सोडा, पण महाराष्ट्राचं राजकारण आता उत्तर प्रदेश आणि बिहार सारखं बाहुबलींच्या वळणावर चाललंय। हा धोका आहे। ज्यांना प्रश्न नको आहेत, प्रश्न विचारणारे पत्रकार तर नकोच नको आहेत, त्यांना हवे आहेत फक्त लष्करे व्हावा। बाहुबलींना आज सांगणं गरजेचं आहे, खासदार पद हा सन्मान आहे, गुंडगिरीचा परवाना नाहीये, लायसन नाहीये। सत्ता ही जबाबदारी आहे आणि ती दहशत माजवण्याचं शस्त्र नाहीये। तुम्ही ते विसरत असाल तर त्याची आठवण करून देणं पत्रकार म्हणून आमचं काम आहे, स्मशानात गेलो तरी।